आजी, माझी आई पण अशीच मोदक बनवायची. हो का? मला खूप आवडतात मोदक. काय रे, हे असे मोदक का बाजूला घेतोयस? आई बाबांसाठी मोदक ठेवतोय. हो का लबाडा? अरे पण असं का करतोस? असाच मी. बघितलंस का अस्मिता, अभिची नक्कल करतोय. पुन्हा कर. कोण माझी नक्कल करते? मी. का? कारण असाच मी. मला असं आजीची नक्कल करून दाखव. आजी कसं करते? करून दाखव. उठला लगेच. खाऊ दिला म्हणून आजी आवडते काय? लबाडा. डॅबिस कुठला? काय रे, तुझ्या आवडत्या मावशीची नाही का नक्कल करणार तू? नको मावशीची नको. का नको? मावशी रागवेल. अरे नाही रागवणार, कर ना. रोज किस्सा पडतात. ए अप्पू, तुझी आई कशी बोलते रे? अप्पू शाण्यासारखं वागायचं, मस्ती करायची नाही. आणि बाबा? बाबा ना लांब राहतात, घरी येतच नाही. आणि मला सांग, ते मिशीवाले काका ते कसं बोलतात? नको, ते काका नको. का? ते ओरडतात. अरे तुला नाही ओरडणार, मी आहे ना. त्यांची मिशी खूप मोठी आहे, मला कुठे आहे मिशी? अरे तुला नाही तर मग काय झालं, मी आहे ना, मी तुला काढतो. हा, अशी होती? नाही. अशी होती? नाही. अशी होती? नाही. अशी होती? हो. मित्रा, या मुलाला तू बघितलेस का कुठे? त्याच्याबरोबर त्याची आई सुद्धा होती आणि ती याच एरियात आली असं आम्हाला कळलं. जरा बघ ना प्लीज. नाही. अहो आमच्या शाळेत गणपती आहेत, लोक येतात जातात, कसं करणार बरं? तरी पण जरा या लेकराला नीट बघा. त्याच्या आईला शोधतोय आम्ही. नाही. त्याच्याबरोबर ना एक मिशीवाले काका पण होते, अशी मिशी होती माझ्यासाठी. मिशीवाले दाढीवाले किती तर ताळीत आहेत. हा, त्यांचं नाव सांगा त्यांचं नाव. नाव माहिती नाही. नाव माहित नाही तर आम्ही कसं सांगणार तुम्हाला? पण तरी एकदा बघ ना, कदाचित तुम्ही पाहिलं असेल कुठे. मला नाही चालणार, समजले? काय समजले? मला हे नाही चालणार, समजले? हा म्हणाली, अगं आपला अप्पू छान नकला करतो. त्याने आता काकांची नक्कल करून दाखवली. त्यांना छान झुपकेदार मिशा आहे. हो, मी व्हिडिओ पाठवते तुला, काही उपयोग झाला तर बघ. उपयोग झाला तर बघ. काय समजले?